तिकडे उजनी धरण हे 100% क्षमतेने भरलंय। पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी त्यामुळे दिलासा मानला जातोय। उजनी धरणात 117 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय। तीनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देविदास राखुंडे यांच्याकडून। देविदास, उजनी धरण 100% क्षमतेने भरल्याचं कळतंय। दीपाली, खरं तर या तीनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही खरंच आजची आनंददायी बातमी आहे, कारण उजनी धरण कधी पूर्ण क्षमतेने भरेल याचे वेध खरं तर पावसाळा सुरू झाल्यापासूनच उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांना लागलेले असतात। आणि आज सकाळी 6च्या प्राप्त आकडेवारीनुसार उजनी धरण हे 100% क्षमतेने भरलेलं आहे। उजनी धरणामध्ये 116.99 टीएमसी इतका पाणीसाठा सकाळी 6 वाजता होता। आता जवळपास त्याला 2 तास ओलांडत म्हणजे उजनी 100% क्षमतेने भरलेली आहे। या उजनी धरणावरती पुणे जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेती, याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेती, सोलापूर शहराचा पिण्याचा पाणी पुरवठा, नगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत आणि शेकडो लहान मोठ्या पिण्याच्या पाण्याच्या उपसा सिंचन योजना यावरती अवलंबून आहेत। आणि त्यामुळेच खरं तर उजनी धरण हे कधी भरणार याचे वेध सर्वांनाच लागलेले असतात। 123 टीएमसी क्षमतेचं हे सर्वात मोठं धरण आहे। ज्यावेळी 117 टीएमसी पाणीसाठा या उजनी धरणात होतो, त्यावेळी हे धरण 100% क्षमतेनं भरलं जातं असं ग्राह्य धरलं जातं। अद्याप हे पुढे जो काही पाऊस होईल त्या पावसाचं 5 टीएमसी पाणी या धरणात मावणार आहे, म्हणजे जवळपास 122 ते 22.5 टीएमसी पाणीसाठा या उजनी धरणामध्ये नेहमीच प्रत्येक हंगामामध्ये उजनी धरण व्यवस्थापन धरत असतं। आणखीन 4-5 टीएमसी पाणीसाठा यामध्ये हळूहळू पकडला जाईल। पण आजच्या घडीला जर आपण बघितलं तर उजनी धरण हे 100% क्षमतेनं भरलेलं आहे। निश्चितच यामुळे या उजनी धरणाच्या पाण्यावरती अवलंबून असणारा सोलापूर शहराचा नागरिक असेल किंवा पंढरपूर महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल किंवा इतर ज्या काही औद्योगिक वसाहती असतील आणि पुणे जिल्ह्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असेल यांच्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। दीपाली, निश्चितच देविदास, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।